Balancing on life's songs. Every chord strummed by my heart, playing life's most gentle part. Life in strokes of creativity, moments formed like poetry. Evening snacks. Celebrity Master Chef. And there's Zui. And there's Bhel in the making. पण मटकीच जास्त दिली त्यांना. मागे हो का मला मी जाते आहे एका हाऊस वॉर्मिंग पार्टीला. तर मी झाली आहे रेडी, साडी घातली आहे. अरे झाप इधर देखो ना Dreams that dance with every turn. In these moments, lessons learned. This is mutton sukka and mutton biryani with fresh lime soda. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले 9 आणि आपल्याला खूप लेट झालं आहे. आज मी खूप आरामात उठली आहे, पण आपली एक्सरसाइज अँड ऑल सगळं करून झालेलं आहे. वॉकला तेवढं नाही गेली आहे मी. ठीक आहे. काल आपण गेलो होतो एका हाऊस वॉर्मिंग सेरेमनीमध्ये. आपण तिथे गेलो, मी तिथे 1-2 शॉट्स घेतले असतील आणि थोडा वेळ थांबलो, जेवण नाही केलं. तिथनं आपण पटकन निघालो आणि दुसरीकडे येता येता छानपैकी जेवण केलं आहे, मस्त बिर्याणी आणि मटन सुक्का. आणि मग तिथनं निघून घरी आलो. घरी यायला 10 वाजले असतील आणि मग काही नाही, मी सगळं आवरलं आणि माझी एक फेवरेट सिरीज बघत बसली, 2 ब्रोक गर्ल्स, आणि मग मी झोपली. तर असं काही जास्त दाखवून बोलायचा चान्स मिळाला नाही. तर म्हटलं की, आणि आज आता आपल्या प्लॅनमध्ये आहे थोडंसं रूम ऑर्गनाईज करायची होती. खूपच जास्ती पसारा आहे सर्वीकडे. तर बघूया काय होतं आहे. तो तर मला किती दिवसांपासून करायचं आहे, पण ते तसंच आहे सर्व. पण आज आपण ट्राय करूया. हे बघा, ही बॅग मला अनपॅक करायची आहे. ही जी मी डिसेंबरमध्ये माझ्या फ्रेंडच्या लग्नाला गेली होती तेव्हापासून ती तशीच आहे. कारण की मला वाटते 29-24 काहीतरी डिसेंबरला रिटर्न आलेली आणि त्याच्यानंतर मला जानेवारीमध्ये घरी जायचं होतं. तर ते तसंच आहे. ठीक आहे. त्यानंतर हा टेबलचा कॉर्नर मी किती वेळा आवरते. हे जे टेबलच्या टॉपवरचं आहे, पण ते सगळं परत तसंच होते. तर आता मला ते परत आवरायचं आहे. नंतर हा बेडचा हा कॉर्नर, हे कधी ठेवणार आहे मी माहीत नाही. आता पण तर असं एवढंच होतं. मग काल मी आल्यावर ही साडी आणि हे सगळं तसंच आहे, ते मला नीट ठेवायचं आहे. आणि ही चेअर तर असतातच कपडे ठेवायसाठी. तो पसारा कधी जाणार आहे मला माहीत नाही. तर आधी मला हे सगळं नीट आवरायचं आहे आणि आता आपण बघूया होणार की नाही ते. छान सुंदरसं ऊन आलेलं आहे. जुई ऊन शेकत आहे. वाव, किती छान दिसते ना. अँड ट्रेन. In these moments, lessons learned.
वाटतं हिचा परफॉर्मन्स तर कमाल असतो म्हणजे जो असा वाला होता ना तो और क्या चाहिए तेरे को चाबी चाहिए बस. चाबी चाहिए और रस्ते पे चाहिए Morning light, it drifts in slow. Coffee's brewing nice and low. Brush the canvas, paint unfolds. Stories whispered, tales retold. फायनली आय एम होम. येता येता छानपैकी मस्त गरमागरम दाल खिचडी खाल्ली इथेच आपल्या माऊलीमध्ये घराजवळ अगदी. तर त्याच्यामुळे आता थोडं जास्ती छान वाटत आहे कारण मध्ये आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं होतं, खूप जास्ती ट्रॅफिक. जवळपास मला वाटतं अर्धा पाऊण तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. पण ठीक आहे, एक्झिबिशन खूप छान झालं. मी अगदी छोटेसेच काही क्लिप्स किंवा ग्लिम्सेस तुम्हाला दिसतील, पण ते छान होतं आणि काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं आज तिथे जाऊन. भरपूर नवीन माहिती मिळाल्यात, नवीन गोष्टी मिळाल्या. सगळ्यांचे ब्रोशर्स अँड ऑल सगळे कलेक्ट केलेले आहेत. तर काय काय प्रॉडक्ट्स आहेत, काय काय त्यांच्या मशिनरीज आहेत जे आपण यूज करू शकतो किंवा वॉट एव्हर, त्याची सगळी इन्फॉर्मेशन तर आहे जवळ, ते बघता येईल आता. आणि तिथे पण जाऊन मला खूपच छान वाटलं आणि तिथलं फूड खूप छान होतं. मेन म्हणजे आलू टिक्की चाट. वा वा, तो जो एक चाटवाला होता त्याच्याजवळची पाणीपुरी अगदी संपली होती, पण त्याने एक सुकी पुरी ट्राय करवली, इतकी टेस्टी. आणि रव्याची पुरी होती, ती सुजीची पुरी होती. पुण्याची ती फॅक्टरी मेड मिळते ती एवढीशी छोटीशी नाही, इतकी टेस्टी. पण आम्हाला पाणीपुरीच नाही खायला मिळाली, बट ठीक आहे. छान थालीपीठ खाल्लं, आलू टिक्की चाट खाल्ली, एक रोल खाल्ला जो व्हेज मंचुरियन रोल होता, एकदम टेस्टी. आणि त्याच्याजवळ असं वेगवेगळे कॅटेगरी त्याची अशीच होती, हराभरा कबाब रोल. तर आम्ही मंचुरियन रोल खाल्ला, व्हेज मंचुरियन रोल, तो पण खूप छान होता, एकदम मस्त. आणि अजून काय खाल्लं, सँडविच खाल्लं एक, ते एकदमच सोसं होतं. सगळ्यात बेस्ट आयटम होता तो आलू टिक्की चाट. आणि एक्झिबिशनमधले जे स्टॉल्स होते ना, खूप छान होते. म्हणजे काही काही माझ्या पलीकडचे होते, समजण्यापलीकडचे. म्हणजे मला माहिती होतं की समजत होतं की ते कशासाठी आणि काय, पण त्याच्यात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि काय काय खूपच इंटरेस्टिंग होते, ते एम्बॉसिंग वगैरे, लेझरनी ते कटआउट्स करणं आणि हे ते खूप सगळं काय काय. तर आता मी थकली आहे, आता मी थोडीशी फ्रेश होणार, फेस क्लीन वगैरे करणार आणि मे बी एखादा एपिसोड बघणार टू ब्रोक गर्ल्सचा. नाही तर मी झोपणार आता, बस, डन फॉर द डे. These moments lessen